ही मुलगीने दोघांचा मुद्दा असा आहे की जरी परत हुंडा दिला नाही, परत मागणी करतात, एकदा दिला परत मागणी करतात, जरी नाही दिला तो लगेच दुसरा लग्न. या पीडित महिला ज्या तुमच्यासोबत आज आहेत त्या गंभीर आक्षेप रुपाली चाकणकरांवर घेताय. काय नेमकं प्रकरण आहे? तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, त्याही आक्षेप घेताय. आपला आरोप नाहीये, आम्ही जे त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी काय काम केलं नाही. आणि आमची सारखी फक्त चिल्लर त्या म्हणताय की, आणि आज इतके संवैधानिक पदावर असताना त्या प्रचार करताय, प्रसार करताय, भाषण करताय, त्यांच्या त्या काम नाहीये. पण तुम्ही वैयक्तिक आरोप सुद्धा करता की सुंदर दिसतात म्हणून पद मिळालं. हा, त्याच्यासाठी, क्योंकि त्या पण म्हणताय ना की ते पैसे घेऊन बोलताय लोक आणि पेमेंट घेऊन बोलताय. त्या कसं असं म्हणू शकता? तो आम्ही पण असं म्हणू शकता की तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यासाठी तुम्हाला पद मिळालेलं आहे, तुमचे कार्यभारवर तुम्हाला पद मिळालेलं नाहीये. तुम्ही स्वतःसाठी सुद्धा एक लढा उभा केला, त्यानंतर तुम्ही तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. तुमची लढाई तर खूप मोठी आहे, संघर्ष खूप मोठा आहे. आता कुठे तुम्हाला न्याय मिळायला सुरुवात झाली असं दिसतंय. तुम्ही अनेक पीडित महिलांना एकत्रित घेऊन महिला आयोगाच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलाय. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? किती महिला आहे, कोणत्या तक्रारी आहे, काय तुम्हाला म्हणायचं आहे? खूप काही तक्रारी आहे आणि माझ्याकडे तो आहेच आहे. आज रात्री 12 वाजता मी हे मुलगीना बोलावलेला आहे, तो आली. आणि यदि रुपाली ताईने चांगला काम केला नाही तो मी कोर्टामध्ये पण जाणार आहे त्यांच्या विरुद्ध. आणि मोठा आंदोलन जे त्यांनी सांगितलेलं आहे 35,000 महिलांच्या, की 35,971 महिलांना आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे. तो रुपाली ताई, मी तुम्हाला आवाहन करते की आम्हाला पुरावा द्या. 35,000 महिलांमध्ये तुम्ही किती महिलांना तुम्ही न्याय दिला, तुम्ही आम्हाला पुरावा द्या. नाही तो आम्ही तुम्हाला पुरावा देण्यासाठी पूर्ण 35,000 महिलांना घेऊन मी तुमचे द्वारे महिला आयोगाचे बाहेर आंदोलन काढणार आहे.